नमस्कार मंडळी. सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज शिवजयंती आहे. त्यानिमित्तानं चॅनेल बीच्या वतीनं आम्ही बुदरगडच्या पाऊलखुणा हा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्याचं वैभव असणाऱ्या मात्र दुर्लक्षित असणाऱ्या बुदरगड किल्ल्याचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं या किल्ल्याबाबत आम्ही काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. सर्वप्रथम आपण त्या प्रतिक्रिया पाहूया. बुदरगड किल्ला हा दक्षिणेतला अतिशय महत्त्वाचा किल्ला. तमाम महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शक्तिस्थळं होती आणि ह्या शक्तिस्थळाचं संवर्धन व्हावं, त्याची डागडुजी व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न राज्य सरकारनं यापूर्वीच करण्याची गरज होती. पण गेले अनेक वर्ष सातत्यानं या राज्यातून मागण्या होऊनसुद्धा म्हणावं तसं लक्ष वेधलं नाही. हा किल्ला अतिशय महत्त्वाचा होता. माझ्या कारकिर्दीमध्ये तिथं असणाऱ्या 2 तलावाचं डागडुजीकरण, गाळ काढण्याचं काम त्यावेळेला निधी लावला होता. परंतु आम्ही मागणी करूनसुद्धा तटबंदीच्यासाठी ज्या पद्धतीचा निधी गरज होती तसा निधी काय त्या काळामध्ये मिळाला नाही. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जर बुदरगड तालुक्यामध्ये या किल्ल्याचं अशा पद्धतीची डेव्हलपमेंट जर केली तर या तालुक्यातलं एक ते निश्चितपणे पर्यटन स्थळ ठरेल अशा पद्धतीची अपेक्षा मी या निमित्तानं करतोय. बुदरगड किल्ला आणि रांगणा किल्ला हे भुदरगडचं वैभव आहे. भुदरगड किल्ल्यावरच्या भैरवनाथाची यात्रा, भैरवनाथ मंदिराची यात्रा म्हणजे तालुक्याची माही असं म्हणतोय मी. एक वेगळ्या पद्धतीचं ऐतिहासिक महत्त्व, पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत चांगल्या पद्धतीच्या संधी आणि अलीकडच्या काळामध्ये दुर्गप्रेमींचं प्रचंड असणारं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही किल्ल्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांची डागडुजी करणं, त्या आपल्या किल्ल्यांचं संवर्धन करता करता अत्यंत चांगल्या पद्धतीनं पर्यटनाच्या दृष्टीनं लोकांना प्रोत्साहित करणं, यासाठी एक विशेष आराखडा आपण आखलेला आहे. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे. या शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर राज्यातले या विभागाचे सन्माननीय सचिव आणि सर्वच अधिकारी यांना घेऊन पुरातत्व विभाग, वन विभाग, सर्व दुर्गप्रेमी यांच्या माध्यमातून बुदरगड किल्ल्याच्या पर्यटनाची पहिली सुरुवात आम्ही करतो आहे. ज्याच्यामध्ये बोटिंग होईल, ज्याच्यामध्ये त्याच्या किल्ल्याचं प्रवेशद्वार होईल. भविष्य काळामध्ये तिथे येणाऱ्या सर्व नागरिकांच्यासाठी, सर्व पर्यटकांच्यासाठी सुविधा होतील. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंबहुना त्याच्या आधीपासून बुदरगडला एक ऐतिहासिक वारसा आणि वसा लाभलेला आहे. दुसरा राजा भोज यांनी ह्या किल्ल्याची बांधणी केली. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली ह्या किल्ल्याची जडणघडण झाली. अनेक इतिहासाचा साक्षीदार हा किल्ला आहे. आणि त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा काही अंश त्या ठिकाणी कचेरीचं कामकाज त्या ठिकाणी चालायचं. आणि एक अत्यंत देखणारी दिमागदार किल्ला आहे. आणि या किल्ल्याच्या नावावरती ज्या तालुक्याला नाव दिले गेलेलं आहे. निश्चितपणे या बुदरगड किल्ल्याचा विकास होणं अत्यंत पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे. कारण का बुदरगड तालुक्यामध्ये अनेक वेगवेगळे पर्यटन क्षेत्र आहेत. त्यामधला हा किल्लासुद्धा एक चांगलं पर्यटन क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये भैरवनाथाचं असं एक चांगल्या पद्धतीचं जुनं मंदिर त्या ठिकाणी, ज्याच्यामध्ये जी तिथली यात्रा असते म्हणजे लाखो भाविकांचं एक श्रद्धास्थान आहे. आणि लाखो भाविक या निमित्ताने त्या यात्रेच्या निमित्ताने येत असतात. तमाम शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राधानगरी बुदरगडचे माजी आमदार तसंच दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिदरीचे चेअरमन माननीय KP पाटील साहेब. शिवजयंती निमित्त तमाम शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राधानगरी बुदरगड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर साहेब. कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचे संचालक आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष माननीय राहुल बजरंग देसाई। जय शिवराय। तमाम शिवभक्तांना शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री बी.डी. पाटील, चेअरमन, कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर। बुदरगडच्या पाऊलखुणा या विशेष कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत। बुदरगड किल्ला तसा पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित किल्ला म्हणावा लागेल। म्हणूनच ऐतिहासिक महत्त्व असणारा आणि कोल्हापूरचं वैभव असणाऱ्या या किल्ल्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्व प्राप्त व्हावं, पर्यटकांच्या दृष्टिक्षेपात हा किल्ला यावा, तसंच या देखण्या किल्ल्याकडे प्रशासनाचं देखील लक्ष वेधावं आणि बुदरगडच्या पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशानं हा आम्ही माहितीपट सादर करत आहोत। हा माहितीपट आपल्याला निश्चितच आवडेल। चला तर पाहूया शिवजयंतीनिमित्त बुदरगडच्या पाऊलखुणा हा विशेष कार्यक्रम। कोल्हापूर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या या नगरीला अधिष्ठान लाभलंय ते आई अंबाबाईचं, दख्खनच्या राजाचं आणि नृसिंहवाडीच्या दत्तपीठाचं। या नगरीला अध्यात्माबरोबरच तेजस्वी इतिहासाचा आणि विपुल सौंदर्य स्थळांचा वारसा लाभलाय। त्याचप्रमाणे कोल्हापूर नगरीच्या चारही बाजूला उभे असलेले अभेद्य गडकोट हे या जिल्ह्याचं आणखी एक वैशिष्ट्य। इथल्या प्रत्येक गडकोटाला स्वतंत्र इतिहास आहे, थरारक संग्रामाच्या असंख्य स्मृती आहेत। अशाच गडकोटांपैकी कोल्हापूरच्या दक्षिण बाजूला असलेला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला, इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरोधात बंडाचं निशाण फडकवणाऱ्या गडकऱ्यांचा साक्षीदार, मात्र इतर किल्ल्यांच्या तुलनेत उपेक्षित राहिलेला, पण गेल्या काही वर्षात पर्यटनाचं नवं डेस्टिनेशन म्हणून उदयाला येत असलेला किल्ला म्हणजेच किल्ले भुदरगड। कोल्हापुरातून भुदरगड किल्ल्यापर्यंतचा प्रवासही तसा सोपा आहे। कोल्हापुरातून कोणत्याही मार्गानं गारगोटीपर्यंत पोहोचलं की तिथून फक्त 12 किलोमीटरवर हा ऐतिहासिक किल्ला तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेच। सोनाळी, सालपेवाडी, हणसवाडी आणि पुष्पनगर पासून पुढे डावीकडे भुदरगडचा फाटा सुरू होतो। तिथला घाट रस्ता पार केला की सरळ पेठ शिवापूर। हे गाव म्हणजे भुदरगड किल्ल्याचा पायथा। या गावाला निसर्गाचं वरदान तर लाभलंच आहे, शिवाय गडकोटाचे अनेक दुर्मिळ आणि ऐतिहासिक अवशेषही या गावात आढळतात। तिथून गडाकडे जाताना रस्त्याच्या डाव्या दिशेला दाट झाडं झुडपं लागतात। खरं म्हणजे हा महाराष्ट्रातील कदाचित एकमेव गड असावा जिथं टोकावर थेट वाहन नेता येतं। भुदरगड किल्ल्याचा माथा तसा विस्तृत, बुलंद तटबंदी, बुरुज बघता क्षणी डोळ्यात भरतात। शिवाय गडावरील विस्तृत तलाव आणि भैरवनाथाचं मंदिर आपल्याला आकर्षित करतं। मूळ हेमाडपंथी असलेल्या या मंदिराची वारंवार डागडुजी केल्यानं त्याचा मूळ बाज हरवत चाललाय। पण मंदिराभोवतीची जांभ्या दगडाची संरक्षक भिंत, एक प्रवेशद्वार आणि दीपमाळ, त्याचप्रमाणे प्रवेशद्वारासमोरील 2 कमी उंचीच्या दीपमाळा आणि पालखीचा चौथरा आपल्याला इतिहासात घेऊन जातो। तर एका बुरुजावर व्हिक्टोरिया राणीचा शिक्का असलेली कोरीव तोफ आणि शेजारचा ध्वजस्तंभ पाहणाऱ्यांच्या मनात विविध संग्रामांच्या स्मृती जाग्या करतो। मंदिरात श्री भैरवनाथ यांची काळ्या पाषाणातील उभी शस्त्रधारी मूर्ती आहे। मंदिराला रंगमंडप असून दोन्ही बाजूच्या खांबांच्या ओळीमध्ये प्रत्येकी 5 कमानी आहेत। वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर दर रविवारी मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते, तर दरवर्षी माघ महिन्यात भैरवनाथाची मोठी यात्रा गडावर भरते। यात्रेदरम्यान भाविकांचा उत्साह अक्षरशः शिगेला पोहोचतो।
हलगीच्या कडकडाटात, ढोल ताशाच्या गजरात आणि लेझिम घुमक्याच्या साथीनं गडावर शेकडो भाविक रात्रभर भक्तीत तल्लीन होऊन जातात. अनेक ठिकाणच्या गडाप्रमाणे भुदरगड किल्ल्यावरही तिहेरी तटबंदीच्या मध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बुरुज आहे. हा नाविन्यपूर्ण समूह बुरुज असून इथं उभारून टाळी वाजवली, हाक मारली किंवा घोषणा दिली तर त्याचा प्रतिध्वनीही तितक्याच उत्तमपणे ऐकायला मिळतो. अशीच रचना किल्ल्याच्या चारही कोपऱ्यात आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या काळी किल्ले बांधताना केलेली ही वैशिष्ट्यपूर्ण बांधणी पूर्वीच्या प्रगत बांधकाम शैलीचा प्रत्यय आणून देते. इथून आपल्याला राधानगरीचा अभयारण्य आणि पाडगाव जंगलाचंही दर्शन होतं. गडाची पश्चिम आणि दक्षिण बाजूची तटबंदी मात्र अजूनही ऊन, वारा, पाऊस झेलत भक्कमपणे उभी आहे. त्याचप्रमाणे गडावर हालचाली करण्यासाठी, शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किंवा शस्त्रांचा मारा करण्यासाठी नियोजनबद्ध आखणी केल्याचं जाणवतं. उंच सुरक्षित बुरुज आणि तटबंदीच्या बाहेर आणखी एक तटबंदी अशी चिलखती बुरुजांची रचना असलेला भुदरगड किल्ला अनेक अर्थांनी नाविन्यपूर्ण आहे. किल्ल्याच्या माथ्यावर असलेला विशालकाय तलाव हा भुदरगडच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देतो. पाण्याच्या तळाशी असलेल्या शाडूचा रंग मिसळल्यानं तलावातील पाणी पांढरं शुभ्र दिसतं. म्हणून या तलावाला दूधसागर असंही म्हटलं जातं. हवेच्या झोक्याबरोबर हेलावणाऱ्या पाण्याच्या लाटा आणि नितळ स्वच्छ पाणी पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करून सोडतं. इथल्या तलावाच्या पाण्यावर गडाच्या माथ्यावर भातशेतीही केली जाते. तलावाच्या काठावर असलेली भगवान महावीरांची ध्यानस्थ मूर्ती असलेलं छोटं मंदिर लक्ष वेधून घेतं. विशेष म्हणजे या जैन मंदिरातच एक सुस्थितीतील शिवलिंग आणि बाहेर कोरीव असा नंदी आहे. गेल्या काही वर्षात गडाच्या पूर्व तटबंदीची थोडी पडझड झाली आहे. मात्र गडाची बांधणी अत्यंत मजबूत असलेल्याचं पदोपदी जाणवतं. तटाच्या आत जुन्या घरांचे अवशेष आणि मूर्ती नसलेलं मंदिर आहे. यावरून इथं वसाहत असावी हे लक्षात येतं. गडाची उत्तरेकडील तटबंदी सुस्थितीत आहे, तर उत्तर तटबंदीपासून खाली उतरून डावीकडे जाताना अत्यंत मजबूत तटबंदी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत लागते. भैरवनाथाच्या मंदिरासमोर रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी जुनी वास्तू आहे. ही वास्तू जुनी प्रशासकीय इमारत होती. त्याच्या शेजारीच जीर्णोद्धार केलेलं मंदिर आहे. करवीरच्या छत्रपतींनी बांधलेल्या या महादेव मंदिरात शिवलिंग आणि शिवरायांचा अर्धपुतळा बसवण्यात आलाय. त्याच्या समोर भवानी मातेचं मंदिर असून गडाचं रक्षण करण्यासाठी ऊन, वारा, पाऊस झेलत भवानी माता उभी असल्याचं दिसून येतं. महादेव मंदिर आणि प्रशासकीय इमारतीच्या थोडं पुढे आल्यावर धान्य साठवणुकीची कोठी आढळते. या गडाला पूर्वी उत्तर आणि पूर्व असे दरवाजे होते. त्यापैकी पूर्व प्रवेशद्वाराच्या अलीकडे आणखी एक गुहा मंदिर आहे. ते जखुबाईचं गुहा मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिरात जखुबाईच्या मूर्तीबरोबरच अनेक मूर्त्या आहेत. इथल्या भुयारात उजेडासाठी अनेक झरोकेही आहेत. तर गडाच्या पूर्वेला दक्षिण बाजूला एक जखीणपेठ नावाची वाडी आहे. या दिशेला दगडाची शिळा आतून खोदून 10 फूट लांब आणि रुंद अशी जुनी खोली बनवण्यात आली आहे. मंडळी, हा झाला भुदरगड किल्ल्याचा भौगोलिक इतिहास. आता या भुदरगड किल्ल्याला ज्या राजवटीने स्पर्श केला त्यांचा इतिहास जाणून घेऊया. ऐतिहासिक महत्त्वाच्या दृष्टिकोनामधून 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की भुदरगड हा जो किल्ला आहे हा दक्षिणेमध्ये स्वराज्याचा पाया विस्तारत असताना संरक्षक म्हणून ज्या दुर्गांची आपण महत्त्वाची गणना करू शकतो त्यात भुदरगड हा किल्ला आहे. ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध जो उठाव दक्षिणेमध्ये झाला होता त्याचं महत्त्वाचं किंवा आरंभाचं जे केंद्र होतं तो हा किल्ले भुदरगड होता. 22 जुलै 1844ला करवीर संस्थान तेव्हा ब्रिटिशांनी खालसा केलं होतं आणि आपले अधिकारी त्या करवीर संस्थानाचा कारभार पाहण्यासाठी नेमलेले होते.
त्यातला एक तहसीलदार किल्ले भुदरगडावर जेव्हा आला तेव्हा भुदरगडाच्या या गडकऱ्यांनी चक्क त्या तहसीलदाराला किल्ल्यामध्ये घ्यायचं नाकारलं आणि तिथून बंडाची ठिणगी पडली आणि त्या बंडाच्या ठिणगीचा जो वणवा झाला तो सामानगडापर्यंत पोहोचला, तो किल्ले पन्हागडापर्यंत पोहोचला आणि 22 जुलैपासून ते 13 ऑक्टोबरपर्यंत श्री शिवाजी महाराजांच्या या किल्ल्याच्या प्रेरणेने हे बंड यशस्वी झालं होतं. अल्पकाळ का होईना हे बंड यशस्वी झालं. खरं तर राष्ट्रभक्त, शिवभक्त आणि आपण सगळ्या भारतीयांना खरं तर असंच वाटतं की प्रत्येक किल्ल्याला शिवाजी महाराजांनी भेट दिली आहे आणि प्रत्यक्ष असो अथवा अप्रत्यक्ष असो प्रत्येक किल्ल्यावर शिवाजी महाराज हे आहेतच असं आपण समजून चालायचं. पण 1767 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर दक्षिणेतल्या काही स्वारांच्या वेळेला स्वराज्याचं सैन्य नेमकं आलेलं होतं याच्याविषयी कोणतंही दुमत नाही. 1770 नंतरच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांचा स्पर्श या किल्ल्याला जरूर झालेला असावा असं माझं मत आहे. तसे प्रत्यक्ष लेखी काही पुरावे आढळत नाही आहेत, पण त्या कालखंडामधल्या ज्या लढाया झाल्या, त्या कालखंडामधला जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये या परिसरातून शिवाजी महाराज निश्चितपणे गेलेले आहेत. स्वातंत्र्यानंतर मात्र हा किल्ला उपेक्षित राहिला. मात्र गेल्या काही वर्षात या गडाला पर्यटन दृष्ट्या पुन्हा महत्त्वाचं स्थान मिळू लागलंय. गडाच्या भोवतीची विपुल निसर्ग संपदा आणि गडाचं वैभव अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावलं पुन्हा भुदरगड किल्ल्याकडे वळू लागली आहेत. राज्य आणि केंद्र शासनाकडूनही भुदरगड किल्ल्याच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर अनेक गडकोट प्रेमी संस्था, संघटना गडाचं पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवशाली वारशांपैकी एक असलेल्या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि इतिहासाची साक्ष देत मुकपणानं उभ्या असलेल्या भुदरगड किल्ल्याच्या पाऊलखुणांचा सन्मान करताना हेच शब्द ओठावर येतात. मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुझ्या यशाचे पोवाडे गातील तोफांचे चौघडे, तुझ्या यशाचे पोवाडे गातील तोफांचे चौघडे. धन्यवाद. तमाम शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राधानगरी भुदरगडचे माजी आमदार तसंच दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचे चेअरमन माननीय KP पाटील साहेब. शिवजयंती निमित्त तमाम शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राधानगरी भुदरगड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर साहेब. कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचे संचालक आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष माननीय राहुल बजरंग देसाई. जय शिवराय. तमाम शिवभक्तांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री BD पाटील, चेअरमन, कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर.